कथेच्या प्रथम दिवशी पहिलं सत्र पाहून पुढे आलेलो आहोत. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या 61व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण ग्रामवासी गेली 35 वर्ष अव्याहत बाबांचा हा पुण्यतिथी उत्सव अर्थात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करत आहात. आपलं भाग्य. मी काल बरंच काही बोलून प्रास्ताविक मध्ये पुढे आलेलो आहे. श्रीमद भागवताचा महात्म्याचा प्रथम श्लोक आपण काल ओझरता पाहिलेला आहे. अगदी शांत आवाज आला पाहिजे. शांत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. महात्म्याचा प्रथम श्लोक आपण काल ओझरता पाहिला. ओझरता तसं पाहिलं या एका श्लोकावर जरी आपण 7 दिवस चिंतन केलं तरी याचा अर्थ याचा भाव आपण पूर्ण करू शकणार नाही. हा एक श्लोक संबंध भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप या श्लोकामध्ये व्यासांनी चिंतन केलेलं आहे. परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. सच्चिद आनंद स्वरूप असणारा परमात्मा. सत त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम. सत्यतो 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 विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. बसून घेत जा. तो परमात्मा कसा आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. त्या ब्रह्म म्हटलेला आहे श्रुतीनं उपनिषदाने. उपनिषद चिंतन करताय. ब्रह्म ब्रह्मबुद्धो ब्रह्मनाथ. ब्रह्म ब्रह्मबुद्धो ब्रह्मनाथ ब्रह्म. तो परमात्मा नाभाव प्रतियोगित्व आहे. माझं जर बोलणं कळत असेल तर न्यायशास्त्र तुम्ही कधी शिकले का नाही मला कल्पना नाही बरं का. तो परमात्मा नाभाव प्रतियोगित्व आहे. न्यायशास्त्रामध्ये 4 अभावाचं चिंतन केलेलं आहे. अभावश चतुर्विध ही सूत्र आहे. अभावश चतुर्विध. अभाव या शब्दाचा अर्थ आहे नसणे. अभाव या शब्दाचा अर्थ आहे नसणे. परमात्मा हा नाभाव प्रतियोगी आहे. अलग लक्षामध्ये परमात्मा हा भावरूप आहे. प्रागाभाव, प्रध्वंसा अभाव, अनन्य अभाव आणि आत्यंतिक अभाव या 4 अभावाचं चिंतन केले. प्राग अभाव. काल सप्ताह प्रारंभ होण्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी होतो का? नाही. आमचा प्राग अभाव होता बरं का. बरं आता सप्ताह झाल्याच्या नंतर काला झाल्याच्या नंतर आम्ही इथे थांबणार आहोत का? प्रध्वंसा अभाव आहे. बरं आता मी गोराईमध्ये आपल्या समोर कथा करालो. अन्य ठिकाणी आहे का मी? म्हणजे राणीगावला आहे का? नाही. अन्य ठिकाणी असणारा जो अभाव आहे त्याला अनन्य अभाव म्हटलेला आहे. आणि जी गोष्ट प्राग अभाव, प्रध्वंसा अभाव आणि अनन्य अभाव या 3 अभावाने युक्त असते त्या वस्तूचा आत्यंतिक अभाव असतो. अलग लक्षामध्ये. तसं परमात्मा नाभाव प्रतियोगित्व आहे. तो कालही होता, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. अभाव हा तुमचा आमचा आहे बर का. म्हणून त्याला नाभाव प्रतियोगित्व म्हटलेला आहे. म्हणून श्रुती माता बोलली सत्यतो
सत्य तू विठ्ठला, 3 वेळस कागा हा दाविला. शब्दाकार महर्षी वेदव्यास बोलतात, सत्य तो परमात्मा सत्य स्वरूप आहे. नंतर दुसरं लक्षण केलं, चिद माने प्रकाश, तो प्रकाशमान आहे. माझं बोलणं कळत असेल, परमात्मा स्वयं प्रकाशमान आहे. त्याला प्रकाश उधार उसना कोणाचा घ्यावा लागत नाही. हा सूर्य संपूर्ण जगाचं प्रकाशन करतो. ज्ञानोबा बोलतात, पूर्व दिशेच्या राऊळी उदय होताची सूर्य दिवाळ. पूर्व दिशेला सूर्य उगवला रे उगवला की संपूर्ण जग दिसतं. सूर्य तुमचं आमचं प्रकाशन करतो. किंतु एवढा अलौकिक असणारा सूर्य, अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबा बोलतात, हा सूर्य कोणाला पाहे, तो कोणाला पाहता, परी आत्मा दाविला आहे. त्यानं आत्मतत्व कधी दाखवलं का नाही. गगने व्यापिता ठाई ऐसी वस्तू, तो संपूर्ण आकाशाला गगनाला व्यापतो असा तो सूर्य. परंतु आत्मा कधी दाखवू शकत नाही. कारण का, तो स्वयं प्रकाशमान नाही. परमात्मा हा स्वयं प्रकाशमान आहे. भगवान स्वतः सांगतात अर्जुना, न तद्भासयति सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तद्भासयति सूर्यो, सूर्य त्याचं प्रकाशन करू शकत नाही. कोणाचं? त्या परमात्म्याचं, जो चिद स्वरूप आहे. बरं का, न तत्रो सूर्यो भाती कुतमयो अग्निः. हे संबंध उपनिषदाच्या श्रुती आहेत. मी जे बोलालो ना, त्याचं प्रकाशन कोणी करू शकत नाही. कारण तो स्वयं प्रकाशमान आहे. त्याच्या प्रकाशाने संबंध ब्रह्मांडाचं प्रकाशन होतं. थोडस बोलल, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. बर का, आणि स्वयं प्रकाशित आहे. साध्या भाषेत जर बोलायचं झालं, महाराज बोलतात, त्याची सत्ता त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम आहे. हो, तुझिया सत्तेने वेदासी बोलो, तुझिया सत्तेने वेदासी बोलो, तुझिया सत्तेने वेदासी
परमात्मा चीज स्वरूप आहे. आणि तिसरं लक्षण केलं तो आनंद स्वरूप आहे. बरं का, आनंद स्वरूप जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि नामरूपास बुद्धी जाणी न जाणी त्यास तो स्वयं परमात्मा मीची असे. निश्चलदासजी महाराज, ज्या निश्चलदासजी महाराजांनी विचारसागर नावाचा ग्रंथ लिखाण केला, वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ लिखाण केला, ते निश्चलदासजीच्या भगवंताचं स्वरूप सांगतात. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, या संबंध जगाला आधार तो परमात्मा आहे. बुद्धी जाणे न जाणे त्यास तो स्वयं परमात्मा मीची असे. अर्थात तो आनंद स्वरूप आहे. आनंदावर कितीही जरी बोललं तरी कमी आहे. आनंद आजी आनंदोरी, आजी आनंदोरी सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदोरी. तो आनंद स्वरूप परमात्मा आहे. बरं, हा आनंद कसा आहे? मोद, प्रमोद आणि अमोद याच्यामध्ये वेदांत शास्त्राने वर्णन केलेलं आहे. बरं का, अद्वितीय आनंद आहे. आनंदाचं काही वर्गीकरण केलेलं आहे. योगानंद, ब्रह्मानंद, विषयानंद असे काही विभाग केलेले आहेत. योगानंद आहे, ब्रह्मानंद, विषयानंद. तुम्हाला आम्हाला वाटतो की विषयामध्ये आनंद आहे. वास्तविक पाहता ही रवी विषयी सुख आहे. आनंद म्हणजे सुख. ही बोलणीची सारिकी नोही का विद्युत स्फुरणे पाही जगा माझी. ज्ञानोबराय बोलतात विषयात सुख आहे, आनंद आहे नाही. सुख पाहता जबाबाडी, दुःख त्रिभुवना एवढे. विषयात काय आहे ते विषयाचरणात्मक खाता ज्ञानोबराय बोलतात. विषयाचं आचरण करणं म्हणजे आत्महत्या करणे. आलं का लक्षात? विषयात सुख नाही, आनंद नाही. परमात्मा आनंद स्वरूप आहे, ज्याला ब्रह्मानंद म्हटलेला आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण या देहाती सांभाळी. हो, ब्रह्मानंद. जगद्गुरु तुकोबाराय व्याख्या करतात. साधी व्याख्या सांगतो कारण बराचसा विषय हा डोक्याच्या वरून जाणार आहे. ब्रह्मानंद भजनामध्ये ब्रह्मानंद आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडी. शिव ब्रह्मरस आवडी. शिव ब्रह्मरस आवडी. लावणी मृदंग
लावणी मृदंग श्रुती टाळ घोष तुकोबारा बोलता तो परमात्मा स्वरूपाचा आनंद आम्ही आवडीने सेवन करू. शेव ब्रह्मरस आवडी असा परमात्मा आनंद स्वरूप आहे. सच्चिद आनंद रूपाय जो विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण आहे अशा परमात्म्याला आम्ही श्रीकृष्णाय वयम नमः नमस्कार करतो. वेदव्यास भागवत महात्म्याच्या आरंभिक श्लोकामध्ये याचं चिंतन करतात. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आणि यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये वैराग्य महामेरू शुकाचार्य महाराजांना वंदन केलेलं आहे. जे शुकाचार्य महाराज यम प्रवचंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव हे पुत्री तन्मय दया करोपिने तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. भगवान शुकाचार्य यांना वंदन आहे. यम प्रवचंत मनुपेत मपेत कृत्यम. जे आईच्या पोटामध्ये उदरामध्ये 12 वर्षे लपाले शुकाचार्य महाराज आणि जेव्हा प्रगट झाले जन्माला आले ती नागडीची पळवणी गेली. नागडेच पळाले आणि शेवटी वडिलांचं अंतःकरण आहे. व्यास पाठीमागे धावत आहे. बेटा शो अरे थांब. परंतु नाही आवाज देतात. शुकाचार्य पुढे आहेत. घनदाट जंगल आहे आणि जंगलामधून वाहणारी नदी. त्या नदीच्या पात्रामध्ये काही स्त्रिया नग्न स्नान करत आहेत. आपले वस्त्र गंगेच्या काठावर ठेवलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये शुकाचार्य त्यांच्या आतूनच गंगा पार करून पलीकडच्या काठाला जातात. एवढ्यामध्ये व्यास येतात. व्यासांना पाहून त्या स्त्रिया आपापली वस्त्र अंगावर घेतात. तेव्हा व्यास हसतात. व्यास बोलतात का ग माझा हा करणा बांड पोरगा युवा अवस्था असणारा तरुण असणारा तुमच्या आतून पळत गेला. तुम्ही वस्त्र अंगावर घेतली नाही. मी तुमच्या आजोबासारखा पंजोबासारखा आहे. वृद्ध आहे. वय वर्ष 65-70 आहे. आणि मला पाहून तुम्ही लाजता आणि कापड अंगावर घेता. तेव्हा त्या स्त्रिया बोलू लागल्या मुनिवर तो जो तुमचा मुलगा म्हणताना तो कितीतरी वेळेस तुमचा मुलगा झालाय आणि तुम्ही कितीतरी वेळेस त्याचे पिताश्री झालेले आहात. त्याची अवस्था काय आहे. यम प्रवर्जंत मनोपेत मपेत कृत्यम. त्याच्या ठिकाणी भेदभाव नाही. ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा पशु आहे, पक्षी आहे, वृक्ष आहे. कारण विरह कातर आजवाव त्याच्या अंतःकरणाने संपूर्ण विश्वाला गवसणी घातलेली आहे. म्हणून ही झाडं, ही फुलं, ही पक्षी प्रत्युत्तर देतात. व्यास बोलायचे अरे बेटा शुभ थांब. तिकडून आवाज यायचा बर का पुत्रेती तन्मय. कोणाला वाटतं आपला पोरगा अरण्यामध्ये जावा संन्यासी व्हावं वाटत. व्यास म्हणतात व्यासांच्या लक्षात आला हा सर्व भूत हृदय मुनी मानतोस्मी आहे. तेव्हा व्यास पाठीमागून सांगतात बेटा आपको जाना है तो जाओ लेकिन मेरा एक कहना सुन लो. आगे जाकर जनक महाराज
उनके राज्य में जाकर उनकी संगती अपना लो। व्यास सांगतात तुला जायचंय तर जाय, परंतु माझी एक गोष्ट लक्षात घे, एक वेळ तरी जनकांची भेट घे। शुकाचार्य अरण्यामध्ये जंगलामध्ये निघून जातात आणि परत वेदव्यास वापस येतात। बोली शुकाचार्य महाराज की